गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024. द प्रोफेशनल्स हा अमेरिकन मूवी बघतो, इंग्लिश मूवी. छान आहे. 1966 ची मूवी आहे. एकदम वेगळा हे टॉपिक आणि सुंदर आहे. म्हणजे मला मूवीही आवडली, प्रेझेंटेशनही आवडलं, चित्रणही आवडलं, सुंदर आहे. तर थोडक्यात एक रिच माणूस असतो, ग्रँड, तसा ओल्ड एज असतो, आणि त्याची जी बायको असते, यंग असते तरुण, तर ती पळून जाते, की सॉरी, तिला म्हणजे असं तो शो करतो की तिला किडनॅप केलंय, आणि त्यांना त्या किडनॅपर कडून आपल्या बायकोला सोडवून आणण्यासाठी तो 4 प्रोफेशनल्सना हायर करतो. म्हणजे 3 असतात, तर तो म्हणतो आम्हाला अजून एक लागेल, म्हणून तो 4था पण घेतो. असे ते प्रोफेशनल हे असतात. किलर्स नाही म्हणता येणार, पण त्या आपल्या कामामध्ये ते परफेक्ट असतात. त्यातला एक घोड्यांचा सगळा दर्दी असतो, एक बाण मारण्यामध्ये असतो, एक सगळे बॉम्बस्फोट वगैरे घडवून आणण्यात, आणि दुसरा मारण्यात आणि घुसण्यात वगैरे, जसं एक्सपर्ट असतात ते. तर त्यांना तो काम देतो. मग ते लोक निघतात तिकडे, आणि जेव्हा तो दाखवतो की हा माणूस आहे, मला म्हणजे मला 100% माहिती आहे की यानेच किडनॅप केलंय, त्याच्यामुळे तो कुठे सापडेल वगैरे असं त्याचे वेअर अबाउट्स अंदाजे तो सांगतो. आणि त्याचा फोटो दाखवल्याबरोबर हे चौघही चमकतात, कारण ते त्याला ओळखत असतात. पूर्वी तो त्यांच्या बरोबर मिलिटरीमध्ये राहिलेला असतो, आणि तो अशा टाईपचा माणूस नाहीये, आणि किडनॅप तर अजिबातच करणार नाही मुलीला, असं त्यांचं मत असतं. पण ते ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर आम्ही करतो प्रयत्न सोडून आणायचा. तर आणि त्याच्या बदल्यात त्यांना आधी $1000 आणि नंतर काम झाल्यावर 9,000 म्हणजे $10,000 मिळणार असतात. त्याच्यामुळे मग ते जातात. तर बरोबर तो प्रवास इतका सुंदर दाखवलेला आहे, पूर्ण वाळवंट आणि माउंटन्स यांच्या मधून कपारीतून, आणि जाता जाता जिथे जिथे हाईड आउट्स असतील किंवा येताना त्यांना थांबावं लागेल असं त्यांना वाटत असते, तिथे तिथे ते बरोबर, आणि कुठे आपला पाठलाग झाला तर रस्ता थांबवता येईल, हे करता येईल, अशा ठिकाणी तो बॉम्ब पेरून ठेवतो. असं करत 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 ते शेवटी त्या हाईड आउटच्या इथे पोचतात. त्या हाईड आउटच्या इथे पोचल्यावर त्यांना हे पण म्हणजे कळतंय की, म्हणजे यांनीच सांगितलेलं असतं त्या ग्रँटनी, ज्याच्या बायकोला किडनॅप केलेलं असतं, की तिथे तुम्हाला एक दूधवाला, म्हणजे बकरीचं दूध, कारण माझी बायको बकरीचंच दूध पिते, तर तिला बकरीचं दूध प्रोव्हाइड करणारा तो तुम्हाला भेटेल, तो तुम्हाला सगळी माहिती बाकी देईल. तर हे लोक म्हणजे जातात आणि त्याला बरोबर आधी सगळं वॉच करतात, कुठे काय आहे कसं, आणि मग त्या बकरीवाल्याला गाठतात. तो बकरीवाला म्हणतो ठीक आहे, तो सगळं सांगतो की हाय आहे आहे ती व्यवस्थित आहे आणि आहे तिथे, आणि मी जाणारच आहे उद्या दूध घेऊन वगैरे, तर तिला काही सांगू का नाही, काही सांगू नकोस. तर हे लोक सगळे म्हणतात त्याच्यावर विश्वास ठेवायचा का, म्हणजे बघू, आपण त्याला म्हटलंय ना आम्ही उद्या परवा अटॅक करू, आपण आज रात्रीच अटॅक करायचा. आणि ते लोक तसंच करतात, रात्रीच अटॅक करतात. सगळं बरोबर ते बॉम्ब बिम त्यांनी ती बारूद पेरून ठेवलेली असते, आणि सगळं बरोबर म्हणजे ब्लास्ट व्हायला लागतात, तर सगळेजण तिकडेच पळतात, आणि तिच्या रूमकडे कोणीच जात नाही. तर 2 जण त्यांच्यापैकी तिच्या रूम मध्ये शिरतात. तेवढ्यात त्यांना कुठला तरी आवाज येतो, म्हणून बघतात, तर हा जो ज्यांनी किडनॅप केलेलं असतं तो आत आलेला असतो रूम मध्ये, आणि ती स्वतःहून त्याच्या बरोबर हे करते. ह्या लोकांनी आश्चर्य वाटतं की अरे, ही तर काहीच डिनाय करत नाही, काही नाही, आणि हे पण ते लोक त्याला गन ताणून त्याला बेशुद्ध करतात, आणि हिला घेऊन हे लोक पळतात. आता पळतात तर ह्यानी त्या लोकांना सांगितलेलं असतं बकरीच्या दूधवाल्याने, त्याच्यामुळे तिथे पण काही लोक येऊन लागतात त्यांना अपोज करायला, पण करतात त्यांच्याशी फाईट करत. शेवटी हे लोक पळतात आणि त्या ट्रेननी पळतात, पण मग मध्येच ते
म्हणजे डॉज द्यायला या लोकांना ट्रेन सोडतात आणि आपल्या आपल्या घोड्यांवर जिथे त्यांनी लपवून ठेवलेले असतात त्याच्यावरून ते पळतात. तर ही पोज करतच असते. मग हे लोक म्हणतात की त्याने तुला किडनॅप केलंय ना, तर तू कसं काय म्हणजे त्याला हे करते. मग ती सांगते की मी याच गावामध्ये लहानाची मोठी झाली आणि लहानपणापासून आमच्या दोघांचं प्रेम होतं. लँड करता पैशांकरता माझ्या वडिलांनी त्याच्याशी ग्रँडशी मला लग्न करायला लावलं, जेव्हा की माझी अजिबात इच्छा नव्हती. पण वडिलांना पैशाची गरज होती म्हणून मी केलं लग्न. आणि आता मला त्यांनी किडनॅप नाही केलेलं, मी स्वतःहून त्याच्याबरोबर आलेली आहे. तर ते म्हणे पण ठीक आहे, आम्ही ग्रँटला प्रॉमिस केलंय, त्याच्यामुळे वादा आम्ही ज्याच्याशी केलाय त्यालाच आम्ही हे करणार. त्यांनी आम्हाला म्हटलं होतं की त्याच्याकडनं सोडवून आण आमच्याकडे दे, तर आता आम्ही त्यालाच हँडओव्हर करणार. म्हणजे असं करत करत शेवटी हे लोकही खूप मागे लागतात. म्हणजे हाही थोड्या वेळाने शुद्धीवर येतोय, हाही पाठलाग करतो यांचे, म्हणजे बऱ्याच वेळपर्यंत हाईड आउट्स हे ते सगळे असे करत करत याची साथी जखमी होतात, काही त्यांचे लोक मरतात. असं करत करत टप्पा दर टप्पा हे लोक पोचतात एका ठिकाणी. तर आता खूप जवळ आलेले असतात ते. तर त्यांच्यातला एक जण जो बारूदवाला असतो आणि ज्याचा तो मित्र असतो ऍक्च्युली किडनॅप केलेला, तो म्हणे आता तुम्ही लोक तिघं हिला घेऊन पुढे जा, मी एकटा सांभाळतो सगळ्यांना. तर जेव्हा मग हा असा थांबतो एकटा, तर त्या कपारीच्या तिथनं तो ब्लास्ट करतो त्याने आणि त्यांचा रस्ता असा बंद करतो. पण तरी पण हा एक एक जरी मेला तरी शेवटी हा किडनॅपर आणि एक त्याच्याबरोबर मुलगी असे पुढे येतात. ती मुलगी सुद्धा हा जो थांबला असतो मागे त्याची गर्लफ्रेंड असते पूर्वीची. दोघही पण खूप म्हणजे जखमी झालेले असतात आणि पुढे 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 येतात. पण त्याच्या गननी ही मुलगी मरते आणि हा फक्त जखमी होतो आणि पालथा पडून राहतो की मेलाय असं दाखवत. आणि मग हे लोक पुढे जातात आणि हँडओव्हर करतात तिला. तर ग्रँट म्हणतो थँक्यू त्या लोकांना, तुमचे पैसे आता तुम्हाला मिळतील, तुम्ही आता थकले असाल, तुमच्याकरता आम्ही ही रूम बुक केली आहे, इथे छान वॉश घ्या, असं त्या म्हणजे तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज आता मिळतील तुम्ही काम केलं तर. आणि मग आपल्या लोकांना म्हणतो की मारून टाका म्हणे ह्याला. तर मग हे ऐकल्याबरोबर ते लोक शॉक होतात. ते म्हणतात मारायचं नाही, एकदम ते थांबवतात. मारायचं नाही म्हणे, त्यांच्यावर गणतायचं. तुम्ही आम्हाला सोडवून आणायला सांगितलं तर आम्ही सोडवून दिलं, आता मारायचं नाही. तिला तुम्ही म्हणजे आम्ही जीवदान दिलंय. आणि मग तेवढ्यात हा पण जखमी झालेला सरपट असा देतो. तो म्हणे तुम्ही हे चुकीचं करताय आणि जबरदस्तीने तुम्ही हे केलं होतं, पण आम्ही तुम्हाला वादा केला म्हणून आम्ही तुम्हाला हँडओव्हर करतोय. पण आता नाही, तुम्ही जर हिला व्यवस्थित वागवणार नसाल आणि प्रेमाने हे न करणार नसाल तर नो. आणि मग त्यांनी ते एका गाडीमध्ये बसवून दोघांनाही, ज्यांनी म्हणजे किडनॅप केलं होतं तिचं लव्हर आणि तिला, पाठवून देतात पुढे आणि मग स्वतः मागे मागे त्यांच्या मागे जातात आणि त्याला म्हणतात की तू जर आता यांच्या मागे हे केलं तर आम्ही तुला सोडणार नाही. असं करून ते म्हणतात आपण प्रोफेशनल आहोत, आपण टोटली प्रोफेशनल सारखं राहायचं. तर असं त्यांनी सुंदर आहे स्नेहा. आपण त्यांची म्हणजे एकूण स्टोरी पण खूप छान आहे आणि काम पण त्या चौघांनी सुंदर केलं.